पुणे शहरातील हगवणे बंधूंना दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। शस्त्र परवान्यासाठी सुशील आणि शशांक या दोघांना पोलिसांनी रेड कार्पेट दिल्याचं आता उघडकीला आलंय। कारण दोघांना अवघ्या 6 महिन्यांमध्ये पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिल्याचं उघडकीला आलंय। सामान्य नागरिकांना शस्त्र परवान्यासाठी 7 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते। मात्र या दोघांना 1.25 महिन्यामध्येच हा परवाना देण्यात आलेला आहे अशी माहिती आता समोर आली आहे। विशेष म्हणजे शशांक हगवणे याने वारजेमध्ये एका फ्लॅटचा भाडे करार दाखवला होता, तर दुसऱ्या दिवशी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता। त्यामुळे हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देणारा तो पोलीस अधिकारी नेमका कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तर हगवणे बंधूंना शस्त्र परवान्यासाठी रेड कार्पेट घालण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। सुशील आणि शशांक या दोघांना पोलिसांनी रेड कार्पेट घातलेलं होतं। या दोघांना 1.25 महिन्यामध्येच पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिल्याचं आता उघडकीला आलंय। खरं तर सामान्य नागरिकांना शस्त्र परवान्यासाठी 7 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत थांबावं लागतं, प्रतीक्षा करावी लागते। मात्र या दोघांना 1.25 महिन्यामध्येच परवाना देण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, आपण पाहतोय हगवणे बंधूंना रेड कार्पेट घालण्यात आलेलं होतं आणि त्यांना लवकरात लवकर शस्त्र परवाना कसा मिळेल यासाठी तजवीज करण्यात आलेली होती। काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? हो, अवघ्या 6 महिन्यात त्यांना हा जो परवाना आहे, शस्त्र परवाना तो दिला गेलाय। विशेष म्हणजे त्यांचं मूळ वास्तव्य आहे ग्रामीण भागातलं, मुळशी तालुक्यातलं, पण त्यांनी पत्ते दाखवले खोटे कोथरूड आणि वारजे भागातले, आणि तिथले त्यांनी बोगस भाडे करार दाखवून ते पत्ते सादर केले आणि त्याच्यावर त्यांनी दोन्ही लायसन्स मिळवले, दोन्ही भावांनी, म्हणजे सुशील हगवणे असेल किंवा तो शशांक हगवणे असेल। आणि त्यामुळं एकूण ही सगळी प्रोसेस होतं ना, एवढी स्पीडली गेली की 6 महिन्यात एरवी लायसन्स मिळताना किमान 2-2, 3-3 वर्ष जातात। सगळ्या गोष्टीचं क्रॉस चेकिंग होतं, पडताळणी होती, पण यांचं मग ते केले गेलं नाही का, हा शंका या निमित्ताने उपस्थित होती। कारण त्यांनी सप्टेंबरमध्ये अप्लाय केलं 22ला आणि 16 ऑक्टोबरला ते त्यांना लायसन्स मिळाली दोघांना। म्हणजे याचा अर्थ कुठेतरी याच्यात आर्थिक गैरव्यवहार झाला का त्यांना पिस्तूल मिळून जातं नाही, हेच नाही तर अशा अनेक मुळात त्या काळात खूप खिरापतीप्रमाणे पिस्तूल लायसन्स वाटले गेल्याचा आरोप आहे। मग त्याची चौकशी होण्याची सध्या मागणी होते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता यामागे नेमके कोण पोलीस अधिकारी आहेत त्यांचा तपास सुद्धा केला जाईल अशी आता या संदर्भातली माहिती मिळते।